खरातबद्दल कशी पहिल्यांदा तुम्हाला माहिती कळली की बाबा ही अशी अमुक अमुक व्यक्ती आणि तुम्ही त्याच्याकडे मंदिरासाठी गेलात की की तुम्ही पण त्यांच्याकडे काय ज्योतिषाचं कन्सल्टिंग केलं? नाही नाही, मी पहिल्यांदा माझी ओळख ही मंदिरामुळेच झाली. बरं. माझे एक पुण्याचे मित्र आहेत, त्यांनी मला या मंदिराबद्दल सांगितलं. त्याच्यामुळे गेल्यानंतर तिथं माझी त्यांची ओळख झाली. ओळख असण्यामध्ये काय गुन्हा आहे का कोणाची ओळख असणं? बिलकुल नाही. किंवा ते गुन्हेगार असते आणि मी त्यांच्याकडे गेलो असतो तर ते माझी चूक आहे. परंतु असं काहीच घडलेलं नाही आहे. निश्चितपणे आता आपण माझी तुलना रुपाली चाकणकरांच्या बरोबर केली गेली, पण त्या ट्रस्टी आहेत त्या मंदिराच्या. ज्या मंदिरामध्ये जो प्रकार घडला, इतर लोक काय रोज जात नाहीत, परंतु ट्रस्टी तर रोज जात असतात. आम्ही कधीतरी 3-4 महिन्यामधून 6 महिन्यामधून एखाद्या वेळेला जाऊ. ट्रस्टी तर रोज तिथं असतात. त्यांच्या निदर्शनाला ही बाब यायला पाहिजे होती, म्हणून सगळ्या ट्रस्टींची चौकशी शासनाने सुरुवात केलेली आहे. त्या तर महिला आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि त्याच्यामुळे ज्याला अशी गोष्ट घडते आणि समोरची व्यक्ती तुमच्या ओळखीची असते, त्याला पीडित महिलेला न्याय मिळेल की नाही अशी परिस्थिती असते. आणि म्हणूनच त्यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आलं. हे मुख्यमंत्री महोदयाने ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस सांगितलेलं आहे. पण इतर लोकांची नावं का घेतली जातात? आंदोलनं घडवली जातात, त्याच्यासाठी महिलांना पैसे दिले जातात. जी लोक पराभूत झालेली असतात निवडणुकीमध्ये, ते हे प्रकार घडवत असतात आणि त्यांना काहीच मिळत नाही. आता मी 4थ्यांदा निवडून आलेलो आहे, काहीच नाही मिळालं. एखाद्या गोष्टीमध्ये फोटो जरी मिळाला तरी त्याच्यातून राजकारण करणं हे घालली. तुम्हाला म्हणायचं की तुमचं नाव येणं हे केवळ राजकारण आहे की तुम्हाला ओव्हरऑल 100% राजकारण आहे? सगळं प्रकरण? सगळं प्रकरण नाही. प्रकरण घडलं ही वस्तुस्थिती आहे, कारण त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे जे घडलं त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना. इतर लोकांना काय शिक्षा, की ज्यांना काहीच माहिती नाही हे काय प्रकरण आहे ते, केवळ मंदिरात आले किंवा त्यांची ओळख झाली म्हणून बदनामी करणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण मंदिरात जाणं हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी तुम्ही फार तर म्हटलं, ज्योतिष म्हटलं तर अगदी मूल जन्माला येतं त्यावेळेला आपण त्याची कुंडली बनवतो. लग्न करायचं असेल त्यावेळेला पत्रिका जुळवून लग्न ठरवलं जातं. एखादं भूमिपूजन करायचं असेल तर आपण मुहूर्त बघतो. एखादं उद्घाटन करायचं असेल आपण मुहूर्त बघतो, कारण तो भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. आणि ती जे आपले शास्त्र आहे, ज्योतिष हे एक शास्त्र आहे, ते सुद्धा या निमित्ताने बदनाम झालं असं मी समजतो. पण ते या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे ना, या व्यक्तीमुळे बदनाम झाला. आणि तुम्ही कसं होतं ना केसरकर साहेब, तुम्ही म्हणता आता ठीक आहे, नंतर कळतात गोष्टी वगैरे ठीक आहेत, पण तुम्ही एक मंत्री आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तुम्ही अर्थ राज्यमंत्री राहिलेले आहात. इतकी मोठी प्रमाणात राज्याची आर्थिक तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात, तुम्ही बजेट सादर केलेलं आहे, तुम्ही गृहराज्यमंत्री होतात, तुम्ही शिक्षण मंत्री होतात. आणि अशातच ज्योतिष वगैरे गोष्टींवरती आपल्याकडे असं म्हटलं होतं की या गोष्टींना अंधश्रद्धेचा भाग म्हणून मानलं जातं. पण मी तुम्हाला असं म्हटलं, सरसकटीकरण मलाही करायचं नाहीये, कारण ज्या महिला बळी पडल्या त्या त्यांच्याकडे ज्योतिष बघण्यासाठी गेलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे त्यांचा विश्वास हा ज्योतिषशास्त्रामध्ये होता आणि त्यांना फसवलं गेलं. त्याच्यामुळे एका अर्थाने ज्योतिषशास्त्र सुद्धा बदनामच झालं ना. मी ज्योतिष बघायला गेलो असं मी म्हणणार नाही, परंतु तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही किती वेळा टोटल खरातला भेटलात? सगळेच मिळून 7-8 वेळा भेटलो असेल. तुमची ओळख म्हणजे आता बघा, तुम्ही म्हटलात की 2-3 वर्षाची ओळख तुमची आहे, बरोबर? 2-3 वर्षात 7-8 वेळा भेटलात, म्हणजे ऑलमोस्ट वर्षात 3-4 वेळा तुम्ही भेटत होतात. 3-4 वेळा म्हणजे एका मंदिरामध्ये जायचं. मी जर शिर्डीला, आपल्याला माहिती की दर महिन्याला मी शिर्डीला जातो, त्याच्यामध्ये एखादा सोमवार असला तर ते शंकराचं मंदिर असल्यामुळे तिथं जाणं होणार. किंवा ते जर मंदिरात असतील आणि मला तसा निरोप मिळाला तर मग जाता जाता भेट होईल म्हणून सुद्धा आपण मंदिरात जात असतो. परंतु ऑन द वे आता गेल्या वर्षभरामध्ये मी गेलेलो नाही, कारण आता नवीन रस्ता झालेला आहे, समृद्धी महामार्ग झाला, तर मी थेट शिर्डीला जातो. मुद्दाम ईशान्येश्वर मंदिरला जाण्याची काही गरज नाही. त्यांच्या मुलीच्या लग्नाला तेवढं मी गेलो होतो. त्याच्या व्यतिरिक्त मला माझी भेट नाही. ओळख झाली आणि तुम्हाला निमंत्रण आलं की तुम्ही जाणार ना, तोपर्यंत तुम्ही त्यांना सज्जन समजत असता, बरोबर आहे? कसं नाही, थांबा एक मिनिट, तुम्हाला थांबवेन मी. केसरकर, तुम्ही म्हणतात की आमची वरवरची ओळख होती, तरी म्हणतात की 7-8 वेळा भेटलो, वर्षभर तर भेटलोही नाहीये, म्हणतात की समृद्धी महामार्गाने जातो. त्यामुळे मी 7-8 म्हणजे मी अंदाजाने तुम्हाला अंदाजाने, ठीक आहे, जे असेल ते अंदाजे तरी म्हटलं तर. जेवढ्या वेळा मी देवळामध्ये गेलो, हजेरी लावली तुम्ही खरातच्या मुलीच्या लग्नाला, आमची ओळख झालेलीच होती ना. ओळख असल्यामुळे कोणी जर तुम्हाला लग्नाचं निमंत्रण दिलं तर तुम्ही जाणारच ना. लग्नाला जातात केसरकर साहेब, सगळ्यांच्या मध्ये ओळख होतीच ना. मी कुठे ओळख नाही असं ओळख असताना आपण जातो कोणाच्या लग्नाला? हो, म्हणजे ओळख कशामुळे झाली? ईशान्येश्वर मंदिरमुळे ओळख झाली. ओळख असल्यामुळे मुलीच्या लग्नाला गेलो तर ह्याच्यामध्ये काही गुन्हा आहे का? तोपर्यंत ते एक चांगले गृहस्थ म्हणून लोकांना माहिती होते. ओशनोग्राफी नावाचं एक त्यांचं काहीतरी सायन्स आहे, त्याच्यासाठी ते कित्येक वेळा परदेशात जाऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना सज्जनच समजणार ना.
जोपर्यंत त्यांच्या संदर्भातला जो हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार निदर्शनाला आलो नाही तोपर्यंत आपण त्यांना सज्जनच समजणार. ओशनोग्राफी काय प्रकार आहे? म्हणजे आम्ही एवढ्यात ऐकतोय, तुम्हाला ज्याला काय माहिती होती ओशनोग्राफी? नाही, मला स्वतःला माहिती नाही, परंतु जे काय त्यांच्या बोलण्यातून समजलं त्याप्रमाणे जगामध्ये अनेक ह्याच्यावर जे संशोधन चालतं त्याच्यामध्ये ते अनेक वेळेला परदेशात जाऊन आलेले आहेत. आणि ज्यावेळेला समुद्रशास्त्र म्हणतात त्याला काय? मुख्यमंत्री महोदयांनी माहिती सांगितली आम्हाला फ्लोर ऑफ द हाऊसवर, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक देशामध्ये ते जाऊन आल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि लगेच त्यांचा आधी कळवण्यात आलं की ते परदेशात निघून जाऊ नये म्हणून त्यांचा पासपोर्ट वगैरे जप्त करण्यात आला. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या कुठल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ते परदेशामध्ये जात होते किंवा लोकांना ज्योतिष सांगत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या अनेक ओळखी होत्या. आता अनेक ओळख कोणाची असणे हा काही गुन्हा असू शकत नाही. नाही, बरोबर. तुम्ही वारंवार अशा शब्दामध्ये ओळख असणे गुन्हा नाही, पण काय ना त्या व्यक्तीच्या मग जेव्हा एकदा गुन्हा समोर येतो आणि तोही या व्याप्तीचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्याचा जर आपण त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती बघितली तर ती खूप मोठी आहे आणि ते गेले अनेक वर्ष सुरू होतं. म्हणजे कदाचित असंही झालं असेल की ह्या गुन्ह्याचा कार्यकाळ गेले 7-8 वर्ष आहे. त्या काळातही आपला एकदा जेव्हा तो गुन्हा घडत होता तत्कालीन वेळेस आपला त्याचे संबंध आला होता, म्हणून तुम्हाला म्हटलं की बिलकुल नाही. असं कुठेही तुम्हाला जर आढळून आलं, कुठल्याही पोलीस स्टेशनला मी फोन केला आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपला काही मात्रही संबंध असेल तर मला एवढं मॉरल आहे की मला सार्वजनिक जीवनात राहण्याचा अधिकार नाही. असं बिलकुल झालेलं नाही. त्यांच्या या ज्या गुन्हे आहेत त्याच्याबद्दल मला काडी मात्रही कल्पना नव्हती. ह्याच्या व्यतिरिक्त पण अनेक गुन्हे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणतात की ठीक आहे चला महिलांच्या विषयी गुन्ह्यांची तुम्हाला कल्पना नाही आहे, नसेल, आपण असं धरूया आता कान्हा तपासाचा भाग आहे, पण बाकी त्यांनी गुन्हे लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहेत. अनेक लोक समोर येऊन सांगतात की आमची पैशाची फसवणूक झाली आहे, आम्हाला अनेक गोष्टींचं आमिष दाखवण्यात आलं. असा एकही मनुष्य जर मला भेटला असेल आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं असेल तर मी दोषी होऊ शकतो. असा एकही मनुष्य मला भेटलेला नाही. तुम्ही घरातला कधीच कुठल्या प्रकारची मदत केली नाही? नाही, ईशानेश्वर मंदिर, हे बघा, मी ईशानेश्वर मंदिरला जाणारा जो रस्ता आहे तो दुरुस्त करण्याच्या संदर्भात निश्चितपणे शब्द टाकलेला होता आणि ते काम झालेलं सुद्धा आहे. परंतु तो मिरगाव जे आहे ते मिरगावच्या गावातून जाणारा तो रस्ता आहे, त्याच्यामुळे फक्त मंदिराला जाणारा रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे गावातल्या लोकांना सुद्धा त्याची मदत झालेली आहे. पण मला एक सांगा, म्हणजे हे फारच न पटण्यासारखं आहे मला केसरकर साहेब, की एक माणूस तुमच्याकडे तर मंत्री म्हणून रोज शेकडो लोक येत असतील, अशा शेकडो प्रकारच्या विनंती तुमच्याकडे येत असतील, मग केवळ खरातच्या गावातल्याच ईशान्येश्वर मंदिराच्याच रस्त्याला, तिथलाच रस्त्याला निधी तुमच्याकडनं का जावा? एवढी विशेष कृपा तुमची नाही. हे बघा, माझ्याकडून गेलेला नाही आहे. मी सांगितलं की तो रस्ता व्हावा म्हणून मी प्रयत्न केलेले आहेत, कारण माझी ओळख झाली. मी शिवभक्त आहे. ईशानेश्वर मंदिरला गेल्यामुळे त्यांची ओळख झाली. शिवमंदिरला जाणारा रस्ता खराब आहे हे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला तो दुरुस्त कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काय चूक आहे? शेवटी ते शिवमंदिर आहे. असं काय आहे का की एखाद्या गुन्हेगारी स्थान आहे आणि तिथं आपण काहीतरी केलं? शेवटी हा माझा प्रश्न आहे. तेच मंदिर का? राज्यात अनेक ठिकाणी असली शिवमंदिर आणि जेवढी मंदिरं आहेत माझ्याकडे, कुठल्याही मंदिराला जाणारे रस्ते असतील, त्याच्या संदर्भातली कुठलीही कामं असतील, मी स्वतः देवभक्त आहे. अनेक देवळांमध्ये मी जातो. विशेषतः शिर्डीच्या बाबतीत माझं विशेष भक्तिभाव आहे. किमान महिन्यातून एकदा असेल, 2 महिन्यातून एकदा असेल, मी शिर्डीला जातो, 100% जातो. आणि हे शिर्डीला जाताना वाटेत असलेलं देऊळ आहे, त्याच्यामुळे तिथं जाणं. आता तुम्ही जर म्हटलं 7-8 वेळा, त्यातले 2 वेळा तर मी तुम्हाला सांगितलं. एकदा मी ज्याला पहिल्यांदा गेलो CM साहेबांच्या बरोबर, दुसऱ्यांदा ज्या वेळेला रस्त्याच्या मागणीसाठी गेलो तेच तुम्ही धरलं तर ते 3 वेळा होतं. त्याच्यामुळे काय माहिती का केसरकर साहेब, जेव्हा आम्ही याची माहिती घेत होतो ना, तर आम्हाला तर असेही अनेक जण सांगतात की तुम्ही शिर्डीला जायच्या निमित्ताने तुमचं जाणं मूळ ईशानेश्वरात असायचं, पण तुम्ही शिर्डीचं. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे बघा, माझा दिवस सुरू होतो तो काकड आरतीने सुरू होतो आणि शेजारतीने माझा दिवस संपतो. या 2 आरती म्हणायला किमान 1 तास लागतो दिवसातला. एवढा मी भक्त आहे आणि त्याच्यामुळे ही भक्ती असल्यामुळेच मी अनेक प्रसंग, आसामचा जो प्रसंग आहे, माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य एवढ्या कुशलतेने ते हाताळू शकत नाही. ती बुद्धी ईश्वर देत असतो आणि ईश्वरामध्ये आपला विश्वास असतो आणि तो तुमच्या तोंडून वदवत असतो. आणि म्हणून मी हे करू शकलो. अनेक वेळेला असं होतं की मी आपल्याला थोडंसं वेळ घेतो आपला. बिलकुल तुम्ही अगदी मनमोकळेपणे बोला. ज्या वेळेला आपल्या स्वातंत्र्याचा संग्राम